11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापण्यास आता सुरुवात। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागूनही ती दिली नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरात यांचं बेताल वक्तव्य, राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। एकनाथ शिंदे कधी बोलत नाही, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान। प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र, दबाव टाकून महिलांना बोलावलं का, एसआयटी मार्फत चौकशी करा, महिला आयोगाची मागणी। मानवी तस्करीचा प्रकार असल्याचाही दावा। पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे मारहाण प्रकरण, आणखी 2 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, 4 जणांना आधीच 12 ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी। पुण्यातील नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी, 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग, कात्रज ते खडी मशीन चौक पूर्णपणे जाम। मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी, लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, पुढील 5 वर्ष लाडकी बहिणी योजना सुरू राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माधुरी हत्येसाठी नांदणी मठ आणि वनतरा सोमवारी सुप्रीम कोर्टात संयुक्त याचिका दाखल करणार, मठाच्या परिसरात हत्येसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय। इंदापूरच्या अनेक भागात पावसाच्या सरी, भिगवण, डाळज, भादलवाडी जोरदार पाऊस, शेती पिकांना मोठा दिलासा।